श्री रुद्रपुरे ग्रामी जीव उद्धरितो स्वामी। हो बालकाला निज भक्त रक्षण्याला। हो बालकाला निज भक्त रक्षण्याला। निज भक्त रक्षण्याला। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। परब्रह्म परमेश्वर अवतार अनंत नायक, अनंताचा नायक, ब्रह्मांड नायक श्री गोविंद प्रभु महाराजांची आपण लीला बघत आलेले आहोत। श्री गोविंद प्रभु चरित्र ऐकत असताना, श्रवण करत असताना कोणाच्या पायामध्ये चप्पल बूट वगैरे काही असेल तर काढून ठेवावीत अशी सर्वांना आग्रहपूर्वक विनंती आहे। कारण की परब्रह्म परमेश्वर अवताराचे आपण जे ज्ञान श्रवण करत आहोत ते चांगल्या रीते ऐकू आले पाहिजे, आपल्याला चांगले श्रवण झाले पाहिजे। त्यामुळे मी सांगत असतो वारंवार, दंडवत हो। तर आपण मागे बघितले त्या सामान्य स्त्रियेचा श्री गोविंद प्रभु महाराजांनी मागच्या जन्मातली जी कणव होती, काही राहिलेलं असेल, तिच्याकडून सगळं झालेलं असेल, काही तिने अशक्ताची सेवा केली असेल, मार्गामध्ये जाऊन काही क्रिया केली असेल, तशीच आपण विविध प्रकारच्या लीला रोज बघणार आहोत। तशी आजची लीला आहे उपासनाग्रही खाजे अरोगणे। बघा, उपासने नामाचे चांगले प्रतिष्ठित ब्राह्मण होते। त्यांच्या घरी श्री गोविंद प्रभु महाराजांनी घरात जाऊन काहीतरी खाल्लेलं आहे, आरोगणा केलेली आहे, ते आपण बघणार आहोत। एके ती गोसावी उपासनेची आग्रासी विजय केले। बघा, श्री गोविंद प्रभु महाराज त्या परमेश्वरपूरला असताना 4 वर्णातले लोक, तिच्यातली ही ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ मानलेली जात आहे, कुळ आहे। तिथे श्री गोविंद प्रभु महाराज आपली क्रीडा करत करत त्या ब्राह्मणाच्या घरी गेलेले आहे। बघा ती लीला कशी आहे। तव ते दोघे निजेली असती। बघा, श्री गोविंद प्रभु महाराज संध्याकाळच्या वेळेला तिथे गेलेली आहेत। तव उपासनीय गोसावी आते देखिले। बघा, लांबूनच श्री गोविंद प्रभु महाराजांनी त्या ब्राह्मणांनी, म्हणजे उपासना नावाच्या त्या ब्राह्मणांनी श्री गोविंद प्रभु महाराजांना बघितलेले आहे। आणि म्हणितले उठी उठी रावळो आले। बघा, ते उपासने आपल्या पत्नीला म्हणू लागले की उठ, श्री गोविंद प्रभु महाराज रावळमाय रावळबाब आपल्या घरी येत आहेत, काही खाजे घेऊन ये। ते उठिले। बघा, काहीतरी खायला त्यांना घेऊन ये असे ते ब्राह्मण, उपासनी ब्राह्मण त्यांच्या पत्नीला म्हणू लागले। आणि ताट काढिले, लाडवा तिळवाची चुरी ताटी घातली। बघा, तिळाचे त्यांच्या घरी लाडू वगैरे केले असेल आणि तिने ताट काढलेला आहे आणि तिच्यामध्ये ते ठेवलेले आहेत श्री गोविंद प्रभु महाराजांना आरोगणासाठी। आंतू चारोळ्या गोडिंबिया साखर ऐसे घातले। बघा, चारोळ्या असतात, गोळंब्या म्हणजे
ते बिब्याच्या आतमध्ये असतात त्या गोळंब्या, त्या गोळंब्या आणि साखर ऐसे घातली आणि त्याला साखर लावून दिलेले आहेत. ती रावळाशी ओळगविले म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराजांना त्यांनी दिलेले आहेत. आणि गोसावी म्हणितले मेला जाय आता होई म्हणे. बघा, यांनीही मागच्या जन्मामध्ये कुठेतरी क्रिया केलेली आहेत. कोणा नानियाच्या ठिकाणी, परमार्गाच्या ठिकाणी भजन पूजन केलेलं आहे आणि त्यांचे हे कनव आता इथे पूर्ण होत आहेत. त्यामुळे श्री गोविंद प्रभू महाराज त्यांच्या घरी येऊन आरोगणा करत आहेत. तेवीशी हास्य स्वीकारू केला. बघा, श्री गोविंद प्रभू महाराज लगे तिथे हास्य स्वीकार केला श्री गोविंद प्रभू महाराजांनी. तेवीची आरोगणा करीती मग तेव्हा दोघा प्रसातू दिदला. बघा, श्री गोविंद प्रभू महाराजांची आरोगणा झालेली आहे आणि काही थोडं राहिलेलं आहे आणि तो प्रसाद म्हणून त्या दोघा ब्राह्मण आणि ब्राह्मणींना दोघांना दिलेला आहे. बघा किती भाग्यवान जीव असेल. कवना वेळा कवना जीवा काही देती श्री प्रभूची लिया. बघा, ते किती भाग्यवान जीव असतील जे श्री प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये होते. किती चतुर्वर्णाचे लोक होते श्री गोविंद प्रभू महाराजांच्या त्या सन्निधानामध्ये. भाग्यवान ते जीव ज्यांना श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन संबंध दिला आहे. बघा, मग गोसावी असे गुळला झाडा विडा झाला मग गोसावी विजय केले. बघा, विडा झाला, गुळला झाला, तिथून श्री गोविंद प्रभू महाराज आपल्या ज्या ठिकाणी रुद्रपूरला राजमठामध्ये परत चालले गेले. बघा किती भाग्यवान जीव म्हणा. मागच्या जन्मामध्ये त्यांनी काहीतरी क्रिया केली, परमार्गाच्या ठिकाणी भजन पूजन केलं, अन्नदान केलं आणि ह्या जन्मामध्ये साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार त्यांच्या घरी आलेले आहे. बघा किती भाग्यवान जीव म्हणा. आपणही असंच करायला पाहिजे की हे देवा, जसं तू ह्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्यांच्या घरी आरोगणा केली, तशीच तू आमच्या या जेव्हा आपण उपहार वगैरे दाखवतो तेव्हा आपणही असंच ही लिया आठवण परमेश्वराला उपहार दाखवला पाहिजे की हे देवा, तू जशी त्या ब्राह्मणाच्या लाडूचा, तिळाच्या लाडूचा स्वीकार केला, तसा तू आमच्या या गरिबाच्या भाजी भाकरीचा स्वीकार करा, असं म्हणायचं आणि ती लिया आठवायची आणि परमेश्वराला उपहार दाखवायचा. चौथ्या नामाचं नाव घ्यायचं आणि उपहार दाखवायचा. तसेच आपण दुसरी ती लिया बघणार आहोत, कारण की त्यांच्याच घरी डबल श्री गोविंद प्रभू महाराज आराम केलेला आहे, म्हणजे विश्रांती केली आहे श्री गोविंद प्रभू महाराजांनी. ती आपण लिया बघत आहोत. उपासन्या घरी पवडू. बघा, श्री गोविंद प्रभू महाराज तिथे उपहार स्वीकारला आहे श्री गोविंद प्रभू महाराजांनी. उपासनी आणि उपासण्याची ब्राह्मणी दोघे निजली असती तव गोसावी तिथे विजय केले. इथे बघा, इथे ही दोघे निजलेले आहेत. तिथे श्री गोविंद प्रभू महाराज गेलेले आहे. दोघांमध्ये गोसावी उपळू स्वीकारिला. श्री गोविंद प्रभू महाराजांनी जशी ती मूर्त तसा तो अवतारच तसं धारण केलेला होता. वेळी पिशी ती मूर्त होती. जसं आई वडिलांच्या मध्यभागी जसं लहान लेकरू जाऊन झोपतात, तसं श्री गोविंद प्रभू महाराज सुद्धा तसे उपहूर स्वीकारलेला आहे. आणि उपासनी आपले ब्राह्मणी ते म्हणितले उठी उठी रावळू उपहूर स्वीकारिला. असे ते ब्राह्मण आहेत. उपासन्या नावाचे ते ब्राह्मण आहेत. ते आपल्या पत्नीला म्हणतायत की उठ, इथं श्री गोविंद प्रभू महाराज उपहूर त्यांना स्वीकारलेला आहे, असे ते म्हणू लागले.
तू अनिक बाज गाली ती उठली आणि बाज सुपवती वाट घातली. बघा, त्यांच्या घरी अजून एक बाज वगैरे असल, तिच्यावर गोधडी वगैरे टाकली आहे आणि तिच्यावर ते निजलेत. ते दोघी तीत निजले तरी गोसावी उपळू झाला. बघा, त्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराजांची उपहोड झालेला आहे. गोळा केला उदक स्वीकारिले मग गोसावी म्हणितले. बघा, गोळा केला, पाणीही घेतले. आओ मेली जाय राती आणि म्हणे, आओ दीदी ना म्हणे, मग वाडा ओळगविला. बघा, श्री गोविंद प्रभू महाराजांचं कसं राहायचं, जी गोष्ट त्यांना आवडली ते घेतल्याशिवाय राहत नव्हते. मग गोसावी आती म्हणे, आता होय म्हणे. आता गोसावी त्यांना म्हणतात, आता भरपूर झालं, बस. म्हणून विजय केले. बघा कशी विविध प्रकारच्या असा नाना परिचाल या श्री गोविंद प्रभू महाराजांनी रुद्रपूरला असताना केलेले आहे. म्हणजे 2 वेळेस श्री गोविंद प्रभू महाराज त्या उपासना ब्राह्मणाच्या घरी गेलेले आहेत. तशीच एक अजून एक लीला बघणार आहोत आपण. शिंपी ग्रही उपळू. बघा, जे शिवणकाम करतात त्यांच्या घरी सुद्धा श्री गोविंद प्रभू महाराजांनी उपहोड स्वीकारलेला आहे. गोसावी शिंपियाच्या घराशी विजय करीती. बघा, जे शिंपी काम करणारे जे लोक असतात त्यांच्या घरी श्री गोविंद प्रभू महाराज स्वतः गेलेले आहेत. बघा, ते आपले जिडे सोडीती. म्हणजे ज्या शिंपी म्हणजे जे कपडे शिवणारे आहेत त्यांच्या दुकानामध्ये मोठमोठाले गाठोडे राहतात, कपडे कापलेले वगैरे त्याचे ते गाठोडे तयार करतात. ते सोडीती म्हणजे ते लोक सोडून देतात. गोसावियाचे खाली अंतुरती एक वरी पांघरुती. बघा, श्री गोविंद प्रभू महाराजांना चांगलं नवीन वस्त्र देतात, एक अंगावरती एक खाली टाकण्यासाठी. मग श्रीचरण प्रक्षाळिती. बघा, कवनी खाजी ओळगविती. बघा, काहीतरी खायला देतात आणि पुन्हा विडा ओळगविती, विडाही देतात खायला. मग गोसावी उपवड स्वीकारिती. त्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराज उपवड स्वीकारतात. ऐसे जे तुले घरी शिंपियाचे तो तुले घरी विजय करीती. बघा, किती भाग्यवान जीव असेल त्यावेळेचे, कारण की श्री प्रभू बाबा प्रत्येकाच्या घरी जायचे म्हणजे जायचे. ज्या ठिकाणी त्यांना खेळ क्रीडा करू वाटायची त्या ठिकाणी ते खेळ क्रीडा करून पुन्हा राजमठामध्ये येऊन राहायचे. तशी जी लीला आहे, शिंप्याच्या घरी जाऊन तिथे उपवड स्वीकारला आणि प्रतिदिनी त्या प्रत्येक जे शिंपी लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन काही ना काही क्रीडा करायचेच. ते यासी वस्त्र धुतलेनी मुळे विकती ऐसा लाभू होय. म्हणजे ज्या वस्त्रावर श्री गोविंद प्रभू महाराजांनी उपहोड स्वीकारल्या त्या वस्त्राचे दुप्पटनं पैसे तयार व्हायचे, म्हणजे दुप्पटनं विकल्या जायचे. बघा, किती भाग्यवान जीव असतील तेव्हाचे की प्रत्येकाच्या घरी जाऊन श्री गोविंद प्रभू महाराजांनी संबंध दिले आहे. त्यावेळेस विविध प्रकारचे लोक होते, 4 वर्णाचे लोक होते आणि 4ही वर्णामध्ये श्री गोविंद प्रभू महाराज यायचे. परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराज राऊळ माय राऊळ बाप. ज्याला कोणी नसायचे त्याच्या घरी जाऊन राहायचे, त्याचं पालक पोषण करायचे, या मुलासंग खेळायचे. त्या मुलगा एक दिवस तो मुलगा मरण पावलेला आहे आणि श्री गोविंद प्रभू महाराज त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि श्री गोविंद प्रभू महाराजांना तो मुलगा काही दिसत नाही. तो मुलगा कुठे गेला तो
श्री गोविंद प्रभू महाराज त्याच्या घरच्यांना विचारतात, कुठे गेला? तर त्याचे घरचे खुद रडू लागले, आई वडील रडू लागले आणि सांगू लागले, रावळो तो सरलाजी, तो वारला म्हणे, मृत्युमुखी पडला म्हणे. तर श्री गोविंद प्रभू महाराज म्हणाले, कुठे त्याला ठेवलेले आहे मला तुम्ही सांगा. तसे दौडत दौडत श्री गोविंद प्रभू महाराज त्या ठिकाणी गेलेले आहे आणि त्या मुलाला घेऊन आलेले आहेत. बघा, परमेश्वर अवतार. त्या लहान मुलांसंग खेळ क्रीडा करायची, त्या मुलाला घरी आणलेलं आहे. ते मुलगा वर बघायला लागला, खाली बघायला लागला, इकडे बघायला लागला, तिकडे पण घरी आल्याच्या नंतर त्या मुलाच्या आई वडिलांनी ते दरवाजा लावलेला आहे आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर म्हणतात, हा आमचा मुलगा नव्हे, याला तुम्ही वापस घेऊन जा. बघा, आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी एका म्हाताऱ्या आईच्या जवळ त्या मुलाला दिलेले आहे. हे नाही, हे आई वडील म्हणालेत हा आमचा मुलगा नाही आणि त्या म्हाताऱ्या आईजवळ दिलेले आहेत आणि त्या आईने त्या मुलाचे पालन पोषण केलेलं आहे. बघा कशी लीला आहे ती. कवना जीवा काही करते श्री प्रभूची ती लिया. कारण की अनंत असं त्या लिया आहे श्री गोविंद प्रभू महाराजांच्या. आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 5:30 वाजता. दंडवत हो.